बिग बॉस म्हणजे आपल्याला वाटतं फक्त एंटरटेनमेंट, पण ह्युमन सायकॉलॉजीनुसार जर 24 तास आपल्यासमोर जर कॅमेरा असला ना, तर माणसाचा खरा स्वभाव बाहेर येतो. आणि बिग बॉसचं हेच सिक्रेट आहे. आज आपल्यासोबत आहेत बिग बॉसचे स्पर्धक, फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि हेअर ग्रूमिंग एक्सपर्ट ओंकार राऊत. मला ना खूप प्रश्न आहेत. बिग बॉसच्या घरात नक्की काय चालतं? सोशल मीडियामुळे जी प्रसिद्धी मिळते ती टिकते का? आणि फिटनेससाठी काय केलं पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर त्यामुळे माणूस बदलतो का? तर मग चला ओंकारशी गप्पा मारूया. नमस्कार ओंकार. नमस्कार. नमस्कार. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आता ही रियालिटी शो ही संकल्पना 1990च्या सुमारास आली आणि असं दिसलं की जेव्हा कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट असतं ना, तेव्हा आपल्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या आपल्याला जाणवायला लागतात. तर तुला बिग बॉसमध्ये तुझ्यातलं असं काय कळलं की जे तुला कधीच माहीत नव्हतं आणि या सगळ्यांच्या इंटरॅक्शनमुळे तुला ते समजलं, स्वतःबद्दल नव्याने समजलं? पेशन्स. बाहेर जसं मी आहे त्यात पेशन्स बिलकुल नाही मला. थोडा काय राग आला किंवा काहीतरी केलं मी किंवा ही गोष्ट उचलून तोडली किंवा ती फोडली असं होतं माझं बाहेर. पण आतमध्ये मी खूप पेशन्स ठेवलेत. जसं की 24/7 भांडणं असं चालूच असायचं. आणि त्यात पेशन्स ठेवणं, कारण एक बोलतोय, दोन बोलतोय, असे सगळे 4-5 जण बोलत असतात. त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं किंवा त्यांची बडबड ऐकायची यासाठी खूप पेशन्स लागतं. तर पेशन्स मी शिकलोय घरामध्ये. या रियालिटी शोला ना असं म्हणतात की ती प्रेशर कुकर सिच्युएशन आहे. हां. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून आयसोलेट झालेले असतात, भयंकर कॉम्पिटिशन असते, सगळ्यांच्या अशा तीव्र म्हणजे एकदम एक्स्ट्रीम इमोशन्स असतात. मग अशा वेळेला पेशन्स तर तुला हळूहळू कळला, पण मेंटली स्टेबल कसं राहायचं? म्हणजे काही जण स्टेबल राहत नाहीत, पण तू स्टेबल होतास, तर ते कसं तुला जमलं? मेंटली स्टेबल म्हणजे एकच आहे की शांत बसा, ऐकून घ्या, कान बंद करा. असं कोणाचंच, कारण तिकडे 24/7 भांडणं असतात. सो अच्छा, 24/7 भांडण? 24/7, कारण कोण ना कोणतरी मुद्दा रात्री शोधत पण? असतो. रात्री पण झोपताना माझ्याच बेडवरती का झोपले, ही जागा माझी होती, मी काल इकडे झोपली होती तर माझी जागा इकडे आहे, माझे कपडे इकडे ठेवलेत म्हणून मी इकडे झोपणार. अशी खूप भांडणं व्हायची. चादर एकमेकांना जायचे, तर त्याच्यामुळे पण भांडणं भरपूर व्हायचे. सो चादर इकडून तिकडे गेली म्हणून? हां, कारण ते शिफ्ट होत राहायची कोणाकोणाची, असं कधी-कधी होत राहायचं. कधी ह्यानी त्याची घेतली, त्यानी याची का घेतली. असं? कारण ते घडी घालताना किंवा एक कुठला बिग बॉस टास्क दिला होता आम्हाला, की त्याच्यामध्ये सगळं घर त्यांनी विस्कटवलं होतं. म्हणजे आम्ही सगळं आले घरच्यांनी मिळून सगळे असे कपडे किंवा चादर, जे पण सगळ्या गोष्टी आहेत, उशी वगैरे सगळे आम्ही नीट लावून ठेवलेले होते. आणि तो टास्क असा होता की घर त्यांनी विस्कटवलं, एकदम साफ सगळं इकडे-तिकडे केलं आणि मग ते आम्हाला 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं अशी दिली होती. त्यात सगळं आवरायचं होतं. तो टास्क होता एक. हां. सो तेव्हा सगळ्यांची अदलाबदल झाली किंवा असेच बरेच सिच्युएशन आहेत, त्यात अदलाबदल होत राहते. तर त्याच्यामुळे भांडणं. कोणाला फुटेज पाहिजे असतं, म्हणजे दिसायसाठी. आता कधी भाऊ बोलतात तुम्ही दिसतच नाही, मग तो प्लेअर घरामध्ये वेगळंच काहीतरी करणार आणि दिसायचा प्रयत्न करणार. तर ते पण रात्री 24/7 चालूच असतं तिकडे. पण झोपत नाही कोणी? झोपतात. म्हणजे लेट झोपायचं. जसं मी बाहेरून बघितलं की 4 वाजता 5 वाजता मी जागा राहून गप्पा वगैरे मारतोय. पण घरात आम्हाला वाटायचं अरे 12च वाजलेत, आता 1च वाजले असतील. अंदाज लावायचा, कारण घरामध्ये घड्याळ नव्हतं की अच्छा, घड्याळ नाही. घड्याळ हां. नव्हतं की आज मी टाइम बघू की 12 वाजले आपण झोपा, 1 वाजले आपण झोपा, अच्छा. 12ला नाश्ता करायचा, असं काहीच नाही. तर आम्ही रात्री 4-4, 4:30 पर्यंत जागायचो आणि गप्पा मारायचो. आणि तुम्हाला वेळेची काय कल्पना हां, नव्हती? माहितीच नव्हतं काय. झोप यायची तेव्हा झोपायचं, सकाळी गाणं वाजलं की उठायचं. म्हणजे झोप कमी व्हायची? भरपूर. झोप कमी. असं वाटायचं की आत्ताच झोपलं आणि लगेच गाणं वाजलं. पण दुपारी झोपायचात का? नाही. डोळे बंद पण नाही करू शकत. का? तर डोळे असे बंद केले लगेच कुकडकू वाजायचं. कुणीही? नाही, कोणीही जर डोळे हां. बंद केले किंवा 1 हां. मिनिटं झाला बंद करून, तर लगेच अनाउन्समेंट येते कुकडूकूची. कोंबडा आरवतो घरामध्ये जोरात. कुकडू असं करून तो कोंबडा आरवतो. बाकीचे मग त्याला शोधतात की कोण कोण झोपलंय? झोपलंय. तो पण एक मुद्दा आहे. म्हणजे हे सगळं असं न झोप मिळाल्यामुळे हां. असं होतं का की अग्रेसिव्ह होतात लोक? हां, जसं की म्हणजे मुद्दामून असं बनवलं जातं? आता काही लोक घरामध्ये ते लवकर झोपतात. म्हणजे संध्याकाळी जेव्हा लाईट बंद होतात, झोपायची अनाउन्समेंट होते, तेव्हा सगळे काही जण जाऊन झोपायचे. सो त्यांचा काही इश्यू नसायचा. जे जागायचे ना, त्यांची मग चिडचिड व्हायची की जेवण पण कमी, झोप पण नाही. तर मग ते ह्याच्यावर राग काढा, त्याच्यावर राग काढा, असं व्हायचं. आणि तू म्हणतो ना चिडचिड, तर म्हणजे त्याच्यामध्ये जे डिबेट्स होतात किंवा काही जण भयंकर अशी ॲग्रेसिव्ह गेम प्ले करतात आणि काही जण एकदम शांत ऑथेंटिक असतात. तर
अशा वेळेला खरं कोण आणि खोटं कोण? खरं म्हणजे सगळे ऑलमोस्ट इकडे काही जण आहेत असे की ते कॅरेक्टर प्ले करतात, जसं की Oh. काही ऍक्टर आहेत. सो ते बाहेरूनच घेऊन आलेत की मी अशीच दिसणार, माझं हे कॅरेक्टर. जसं की कुठल्या For मूवीमध्ये असतं example? अँग्री यंग मॅन, असं एक कॅरेक्टर असतं. तर ते पकडायचं आणि पुढे चालत राहायचं. जसं की तन्वी आहे. तन्वीचा गेम पहिल्या वीकमध्ये वेगळा होता, सेकंड वीकमध्ये वेगळा होता. तिचे गेम चेंज होत राहतात आणि तिची पर्सनॅलिटी चेंज होते. ती नेहमी बोलते मला याचा राग येतो, मग दुसरीकडे जाऊन वेगळं काहीतरी असतं. तो ती एक कॅरेक्टर आहे, तिला ती ॲक्टर आहे स्वतःच, खूप छान ॲक्टर आहे. सो ती तसा कॅरेक्टर प्ले करते, सोज्वळ नॉर्मल. जी पहिल्या आठवड्यात खेळली होती एकदम वाईट दिसली होती, त्याच्यानंतर ते लगेच कॅरेक्टर शिफ्ट केलं. सो असे अरे आहेत घरामध्ये भरपूर, जसे कॅरेक्टर शिफ्ट करत राहतात. मग तू काय कॅरेक्टर मी स्वतःसाठी काय पकडले ठरवलं नव्हते, होतं? म्हणून तर आम्ही बाहेर आहेत. जे रिअल होते ना ते हां. सगळे ऑलमोस्ट बाहेर पडलेत. जे खरे वागले, जे बाहेर जसे हां. आहेत, जसे घरामध्ये वागलेत, हां. ते सगळे बाहेर आहेत आता. मग आतमध्ये आहे ते कोण आहे? आतमध्ये राहायचंय तुम्हाला तर प्रॉपर कॅरेक्टर प्ले करावं लागेल, तुम्हाला गेम प्लॅन बनावा लागेल, तुम्हाला गेम पार्ट करून यावं लागेल. असं नाही की तुम्ही रिअल गेम पण खेळा 24 तिकडे. तास तुम्ही कॅरेक्टर कसं प्ले करणार? करू शकतात, प्ले करतात घरामधले. ते विचार करतात. असं मी काही जण बघितलेत, बसतात आणि विचार करतात की आता काय करायचं आहे. शांत बसतात आणि डोक्यात विचार चालू असतो. मग काहीतरी येऊन भांडणार किंवा बोलणार, ते असं होतं. मग तुला जास्त कोण भावलं? भावला म्हणजे जो खरा ऑथेंटिक आहे, की जो अग्रेसिव्ह आणि कंटिन्युअस कॅरेक्टर रोल करतोय? कॅरेक्टर तर एकच आहे, तन्वी. ती कॅरेक्टर प्ले करते. विशाल रिअल आहे, पण विशालचं कसं होतं की त्याने गेम बघितला आहे, त्याला सगळं माहिती आहे. मी जसं बोलतो की जसा गेम आपण करून येतो, बिग बॉस केलं किंवा कुठला रिएलिटी शो केला, तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. आपल्याला दुसऱ्या शोमध्ये काय करायचं आहे, कसं खेळायचं आहे, काय गेम प्लॅन असेल. तर विशाल तर तसं आहे. त्याने 2-3 रिएलिटी शो केलेले आहेत. तर त्याला माहिती आहे की इकडे काय करायचं आहे, मला काय करायचं. तो तसा प्ले करतोय त्याचा गेम. पण तन्वीचं कसं फर्स्ट टाईम आहे आणि तिने सगळं कॅरेक्टरच प्ले करते. मग तू काय तयारी केलीस बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी? बिग बॉस मी कधी बघितलंच नव्हतं. मी बिग बॉसचा आधी फॅन पण नव्हतो किंवा काहीच नाही. मला स्वतःला राग यायचा, अरे काय भांडतायत अख्खा दिवस. मी रील्स पण यायच्या ना तर स्क्रोल करायचो की काय नुसती भांडणं. पण नंतर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा मला कळालं की मजा येते. मजा नुसते- काय येते अरे आतमध्ये? खूप मजा येते आतमध्ये. म्हणजे काय सांग? जसं की तिकडे सगळे एकाच रूममध्ये राहणं, एक्सपिरियन्स, एका जागेवरती राहणं, स्वतःच जेवण बनवून खाणं, सगळ्यांना देणं, त्याच्यानंतर टास्क खेळणं. आपण बाहेर असे टास्क वगैरे मन लावून खेळत नाही की हां चला काय आपण क्रिकेट खेळू किंवा काय खेळू, ते आपण असंच खेळतो. पण आतमध्ये एकदम जिंकायच्या जोशने टास्क खेळणं, परत नंतर आतमध्ये येणं, परत जेवण बनवणं, एक अशी लाईफ वेगळीच वाटते. खूप छान वाटतं आतमध्ये. आणि तो वन टाईम एक्सपिरियन्स आहे. म्हणजे नशीब लागतं बिग बॉसमध्ये जायला. कारण बरेचसे ॲक्टर आहेत, बरेचसे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना वर्षानुवर्ष जायचं आहे बिग बॉसमध्ये, पण चान्स भेटत नाही किंवा काही ना काहीतरी होतं. बट बिग बॉसमध्ये जायला नशीब लागतं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.